माझे नाव ज्योती व्यवहारे। मी पुण्याला असते सध्या आणि 10-12 वर्षापूर्वी माझ्या दातांचं एका डेंटल हॉस्पिटलमध्ये रूट कॅनल केलं, पण तिथं ते रूट कॅनल केल्यावर मला खूप त्रास झाला। त्यानंतर मला खूप भीती बसली आणि मग मी परत दातांकडे लक्ष दिले नाही। हळूहळू माझे दातांचे तुकडे पडायला लागले आणि तुकडे पडल्यानंतर माझ्या दातांना कीड पण व्हायला लागली। तर माझे दात पहिले हे असे होते आणि मला भीती बसल्यामुळे मी दातांकडे दुर्लक्ष केलं। तदनंतर मग माझे दीर संतोष व्यवहारे हे संजीवन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हिवाळेंकडे आले होते। त्यांचेही दात इम्प्लांट केले। त्यांनी सांगितले तिथे संजीवन हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पेनलेस इंजेक्शन वगैरे देऊन भीती वाटत नाही आणि दात एकदम व्यवस्थित केले जातात। त्यानंतर मी संजीवन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हिवाळेंना भेटल्यावर त्यांनी माझी पूर्णपणे भीती काढली आणि माझे जे दात होते पहिले तुकडे पडलेले आणि असे खराब झालेले एक्सरे काढल्यावर त्यांनी पूर्ण दात माझे काढले। असे माझे सगळे दात होते पहिले, त्यांनी काढल्यानंतर मग माझे वरच्या दातांचं रूट कॅनल करून खालचे जे दात आहे ते पूर्णपणे इम्प्लांट केले अशा प्रकारे। आणि आता माझे दात हे पूर्णपणे असे व्यवस्थित झाले आणि माझी ट्रीटमेंट ही 3 ते 4 दिवसातच पूर्ण केली आणि मला पूर्णपणे खाता येत होतं। जे मला 10-12 वर्ष खाता येत नव्हतं ते मला 5 दिवसानंतर मला पूर्णपणे व्यवस्थित खाता यायला लागले। आणि जर कोणाचे दात किडले असेल तर ती मनात भीती न बाळगता संजीवन डेंटल हॉस्पिटलमध्ये एकदा व्हिजिट करावी, डॉक्टर हिवाळेंना भेटावे व तिथला स्टाफ आणि असिस्टंट डॉक्टर यांचंही सहकार्य खूप चांगले आणि स्टाफ पण खूप चांगला आहे, वेळोवेळी आपल्याला पूर्णपणे मदत करतो। तर एकदा संजीवन डेंटल हॉस्पिटलला येऊन व्हिजिट द्यावी।